अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे। गेल्या महिनाभरापासून आंदेवाडी, रुद्देवाडी, बबलाद, बोरोटी, संगोगी ब आणि चिंचोळे या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रुद्देवाडी, संगोगी ब, पाटबंधारे रस्ता आणि आंदेवाडी येथील पुलावरील मार्ग दर 3 दिवसांनी बंद पडतो। त्यामुळे गावकऱ्यांची दळणवळणाची साधने ठप्प झाली असून खाण्यापिण्यापासून मलमूत्राच्या विल्हेवाटीपर्यंत मूलभूत गरजा भागवण्याइतकी अडचण येत आहे। या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सैदप्पा झळकी यांनी कार्यकर्त्यास रुद्देवाडी रेल्वे पुलाला भेट दिली। यावेळी त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर जनतेच्या समस्यांकडे डोळेझाक केल्याचा आरोप केला। झळकी म्हणाले, एवढा त्रास असूनही प्रशासनाला कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही। पूल उंच करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे। या पाहणी दौऱ्यात दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी, महिदीमिया जिडगे, व्यापारी इमाम बळवरगी, तालुका कार्याध्यक्ष कृष्णा दोडमनी, हनुमंत गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।